नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। मित्रांनो, माझा एक मित्र आहे राहुल, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया। तो दिल्लीत राहतो, तो 35 वर्षाचा आहे, त्याला चांगला पगार आहे आणि त्याला एक नवीन घर घ्यायचं आहे। आता घर घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसं सेव्हिंग पण नाही आहे। मग तो काय करेल, तर तो होम लोनच्या ऑप्शनकडे जाऊ शकतो। पण मित्रांनो, होम लोन घेणं ही मोठी आर्थिक जबाबदारी आणि एक मोठी स्टेप समजली जाते आणि याचमुळे राहुलनं होम लोन जर घ्यायचा असेल तर त्याला काही घटकांकडे लक्ष दिले पाहिजे। आता हे घटक कोणते आहेत आणि त्याचा परिणाम राहुलवर कसा होईल, गृहकर्ज घेणे हा त्याच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो का, या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गृहकर्ज म्हणजे काय, गृहकर्जासाठी एलिजिबल क्रायटेरिया काय आहे आणि कोणते फॅक्टर्स तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत कुठलंही गृहकर्ज घेताना याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। पण व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले का याची खात्री करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। व्हॉट इज होम लोन? मित्रांनो, आपण एकदम बेसिक गोष्टींपासून सुरुवात करूया की होम लोन म्हणजे काय आणि ते इतर लोनपेक्षा वेगळं कसं काय असतं। कार घेताना, टू व्हीलर घेताना, उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी, इतर काही गोष्टींसाठी बँका काय करतात, आपल्याला लोन प्रोव्हाइड करतात। त्याचप्रमाणे जर आपल्याला नवीन घर घ्यायचं असेल किंवा जुनं घर बांधायचं असेल, रिनोव्हेशन करायचं असेल, तर त्यावेळी आपल्याला बँक्स लोन प्रोव्हाइड करतात आणि यालाच आपण होम लोन असं म्हणतो। आता होम लोन बाकीच्या लोनपेक्षा डिफरंट कसं काय आहे, कारण त्याचा टेन्युअर जो असतो तो जास्त असतो, कारण त्याची कर्जाची रक्कम जास्त असते। आता होम लोन ही कोलॅटरलाइज लोन असतात, म्हणजे तुम्ही घर जर बांधत असाल किंवा नवीन घेत असाल तर त्या घराचा कोलॅटरल म्हणून वापर केला जातो। थोडक्यात सांगायचं काय की होम लोन हे सुरक्षित आहेत। आता जेव्हा तुम्ही होम लोन घेता तेव्हा तुम्हाला महिन्याला हप्ता भरायचा असतो। या हप्त्यालाच आपण EMI असं म्हणतो, ज्याच्यामध्ये मुद्दल आणि इंटरेस्ट दोन्हींचा समावेश असतो। आता जर हा EMI तुम्ही वेळच्या वेळी पे केला नाही तर काय होईल? मित्रांनो, तुम्ही तुमच्या होम लोनवरील EMI जर सातत्यानं भरत नसाल किंवा चुकवत असाल तर बँकांना किंवा वित्तीय संस्थांना तुमची मालमत्ता विकून ते जी पूर्ण अमाउंट आहे ती रिकव्हर करण्याचा अधिकार आहे। आता या सगळ्या मोठ्या जबाबदाऱ्या लक्षात घेता गृहकर्जासाठी कोण कोण एलिजिबल आहे याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे नाही, गृहकर्ज हे सगळ्यांनाच मिळत नाही। आता प्रत्येक बँकेचा वेगवेगळा क्रायटेरिया असू शकतो, त्याच्यामध्ये तुम्ही जर पास होत असाल तर तुम्हाला ते लोन मिळू शकतं। आता तो क्रायटेरिया कुठला आहे? सगळ्यात पहिल्यांदा नॅशनॅलिटी, नंतर एज, त्यानंतर इन्कम, त्याच्यानंतर प्रोफेशन, त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स, मग लोन अमाउंट किती पाहिजे आणि सगळ्यात शेवट क्रेडिट स्कोर आणि अदर फॅक्टर्स पण आहेत। मित्रांनो, आता तुमच्या स्क्रीनवर एज, मॅक्सिमम लोन अमाउंट, टेन्युअर आणि प्रोफेशन या क्रायटेरियाचा स्नॅपशॉट दिसत आहे। मार्जिन किंवा डाऊन पेमेंट ही बँकेची अजून एक रिक्वायरमेंट आहे जी आपल्याला पूर्ण करावी लागते। जर तुम्ही होम लोन घेणार असाल तर तुमच्या घराच्या रकमेच्या 75 ते 90% रक्कम ही बँक प्रोव्हाइड करते आणि राहिलेली रक्कम ही तुम्हाला तुमच्या खिशातून पे करावी लागते। त्यालाच आपण डाऊन पेमेंट असं म्हणतो। प्रत्येक कर्जाच्या रकमेनुसार ही डाऊन पेमेंट चेंज होत असते। फॉर एक्झाम्पल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करायला गेलात तर 25% अमाऊंट तुम्हाला डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागते आणि उर्वरित रक्कम बँक तुम्हाला कर्ज म्हणून देते। तसंच जर आपण ॲक्सिस बँकेचं उदाहरण बघितलं आणि जर तुम्हाला 30 लाखापर्यंतचं लोन पाहिजे असेल तर 10% डाऊन पेमेंट तुम्हाला भरावी लागते आणि बाकीची रक्कम लोन म्हणून तुम्हाला मिळते। तुम्हाला स्क्रीनवर इतर ब्रॅकेट्स पण दिसत असतील, व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनवरच्या सगळ्या गोष्टी बघू शकता। त्याच्यानंतर आहे क्रेडिट स्कोर। क्रेडिट स्कोर हा तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतो। जेवढा तुमचा क्रेडिट स्कोर जास्त असेल तेवढा तुम्हाला लोन मिळण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तुमचा इंटरेस्ट रेट पण कमी राहू शकतो। सामान्यतः लेंडर्स 700 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोर असणाऱ्या व्यक्तींना पसंत करतात लोन देण्यासाठी, परंतु कर्ज कोण देतंय त्या माणसावर किंवा त्या इन्स्टिट्यूटवर पण ह्या गोष्टी डिपेंड असतात। शिवाय तुम्ही डिफरंट वेबसाईटवर पण जाऊन लोन एलिजिबिलिटीसाठी चेकिंग करू शकता। ते तुमच्या एजनुसार, तुमच्या इन्कमनुसार आणि तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या काय आहेत या गोष्टींचा इम्पॉर्टन्स घेऊन तुम्हाला किती कर्ज मिळू शकतं याचा एक तुम्हाला अंदाज देतात। आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टीत डोळे झाक करू नये म्हणून बँकांना सबमिट करणाऱ्या डॉक्युमेंटची यादी आपल्यासमोर आहे। सगळ्यात पहिल्यांदा KYC डॉक्युमेंट्स। KYC मध्ये तुम्ही वोटर कार्ड किंवा तुमचं आधार कार्ड, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट या गोष्टी देऊ शकता। प्रूफ ऑफ इन्कम मध्ये तुम्ही सॅलरी स्लिप देऊ शकता, तुमच्या बिझनेसचा इन्कम प्रूफ तो पण देऊ शकता। प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर असतील, जर तुमचा बिझनेस असेल तर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तुम्ही सबमिट करू शकता। प्रूफ ऑफ बिझनेस, जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुम्हाला प्रूफ ऑफ बिझनेस द्यायला लागेल,
तिथे इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही सबमिट करू शकता, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट जे असतं ते तुम्ही देऊ शकता, प्रॉपर्टी टॅक्सचे जे काही तुमच्याकडे प्रूफ असतील तर ते तुम्ही सबमिट करू शकता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अकाउंटचे 6 महिन्याचे स्टेटमेंट म्हणजे बँकेचं 6 महिन्याचं स्टेटमेंट तुम्हाला सबमिट करावं लागेल. मित्रांनो, होम लोन काय आहे, त्याच्याबद्दलचा क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे, डॉक्युमेंट्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी तर आपण बघितल्या. पण ज्या इम्पॉर्टंट फॅक्टरबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्या अजून आपण बघितलेल्या नाहीत, त्याच आता आपण बघूया. फॅक्टर्स टू कन्सिडर व्हेन गेटिंग अ होम लोन. राहुलला जर होम लोनचं डिसिजन घ्यायचं आहे तर त्याला हे काही मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे पर्पज ऑफ लोन. लोन कशासाठी घ्यायचं आहे हे त्याच्या समोर जर असेल तर त्याला निर्णय घ्यायला सोपं जाऊ शकतं. म्हणजे तो नवीन घर घेणार आहे, नवीन घर बांधणार आहे, जुनं घर रिनोव्हेट करणार आहे, या सगळ्या गोष्टी जर त्याला माहिती असतील तर एकूण कर्जाची किती रक्कम त्याला पाहिजे याचा अंदाज त्याला येईल. याशिवाय तो ती जबाबदारी व्यवस्थित पेलू शकेल का नाही याचाही अंदाज त्याला येईल. आता आपण इथे असं समजूया की राहुलला नवीन घर खरेदी करायचं आहे आणि त्याच्यासाठी गृहकर्ज पाहिजे आणि त्याची किंमत 80 लाख रुपये आहे. तर तो काय करेल? इथेच आपला दुसरा पॉईंट येतो, तो म्हणजे मॅक्सिमम लोन अमाऊंट. आता बँक जेव्हा मॅक्सिमम लोन अमाऊंट फायनलाइज करते त्यावेळेला ते राहुलचं वय, त्याचं इन्कम सोर्स असे विविध घटक लक्षात घेते. आता राहुल हा दिल्लीत राहतो, त्यामुळे तो दिल्लीच्या बँक ऑफ बरोडाच्या बँकमध्ये जातो लोनची एलिजिबिलिटी बघायसाठी, आणि तिथे बँकेचा क्रायटेरिया मॅच झाल्यानंतर बँक त्याला सांगते की तुम्हाला 7.50 कोटी लोन मंजूर होऊ शकतं. आता जर समजा त्याला वेगवेगळ्या ठिकाणचे लोन अमाऊंट काय आहे हे बघायचं असेल तर तो वेगवेगळ्या लेंडर्सकडे जाईल आणि त्या वेगवेगळ्या लेंडर्सची लिस्ट तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसते आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे डाऊन पेमेंट. आता समजा राहुलला 80 लाख रुपयाचं घर विकत घ्यायचं आहे तर बँक त्याला 80 लाख रुपयाचं पूर्णच्या पूर्ण लोन देईल का त्याला स्वतःच्या खिशातनं काही अमाऊंट पे करावी लागेल. तर थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला मार्जिन आणि डाऊन पेमेंट काय आहे याच्याबद्दल सांगितलं होतं. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की बँकेकडे जर आपण लोन मागायला जातो, घराचं लोन स्पेशली मागायला जातो, तेव्हा बँक काय करते की 75 ते 90% फक्त लोन प्रोव्हाइड करते आणि राहिलेली रक्कम ही आपल्याला डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागते. आणि म्हणूनच राहुलला त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्याच्याकडे सेव्हिंग्स किती आहेत याचं मूल्यमापन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि याच गोष्टीसाठी त्यानं स्वतःला हे 2 प्रश्न विचारणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्याकडे डाऊन पेमेंट भरण्या इतकी पुरेशी सेव्हिंग आहे का, आणि दुसरा प्रश्न, डाऊन पेमेंट भरल्यानंतर पण तो आपलं आयुष्य व्यवस्थित जगू शकतो का. आणि याचं उत्तर जर होय असेल तर मग राहुलचं डाऊन पेमेंट काय असेल. आता इथे आपण बघितलं की 80 लाख रुपयाचं घर त्याला घ्यायचं आहे, म्हणजे कर्जाची रक्कम 75 लाखाच्या वरती आहे, म्हणून प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूच्या 25% डाऊन पेमेंट त्याला भरावं लागणार. म्हणजेच 80 लाखाला आपण 25% जर मल्टिप्लाय केलं तर 20 लाख रुपये अमाऊंट त्याला डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागेल. म्हणजे त्याला भरावी लागणारी रक्कम ही 20 लाख रुपये आणि उर्वरित 60 लाख रुपये रक्कम ही बँक त्याला लोन म्हणून देईल. मित्रांनो, नंतरचा आपला पॉईंट आहे रिपेमेंट ॲबिलिटी. कर्ज मिळवणं हे फक्त पुरेसं नसतं, इतरही जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या राहुल कर्ज घेतल्यानंतर व्यवस्थित पार पाडू शकेल का नाही याचा विचार त्यानं करायला हवा. उदाहरणार्थ, नजीकच्या भविष्यात त्याची आर्थिक स्थिती कशी असेल, ती सुधारेल का नाही याचा अंदाज त्यानं लावला पाहिजे. त्यावरून ठरेल की त्याला ते कर्ज परवडणार आहे की नाही. मित्रांनो, कर्जाची रक्कम अशी असावी की त्याच्या फायनान्शियल हेल्थवर काहीही परिणाम न होता तो ते कर्ज भरण्यास सक्षम असला पाहिजे. आता त्याने दिलेली कर्जाची रक्कम त्याच्या कर्जाचा कालावधीही ठरवते. आता लॉंग जर टेन्युअर ठेवला असेल, म्हणजे 25 वर्षाचा जर टेन्युअर त्याने ठेवला असेल तर त्याचा EMI जो आहे तो कमी बसेल, म्हणजे हप्ता जो आहे तो कमी बसेल, पण व्याज त्याच्यावर जास्त लागेल. पण जर त्यानं छोटा कालावधी घेतला, म्हणजे शॉर्ट टेन्युअर जर ठेवला तर EMI वाढेल आणि व्याज त्याला कमी द्यावं लागेल. एक डेलिकेट बॅलन्स त्याला ठेवला पाहिजे, जेणेकरून तो टेन्युअर न वाढवता EMI व्यवस्थितपणे भरू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं EMI जे पेमेंट आहे ते त्याच्या डिस्पोजेबल इन्व्हेस्टमेंटच्या 30% पेक्षा जास्त नसले पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी करताना त्यानं त्याचं वय, संभाव्य उत्पन्न, आर्थिक आकांक्षा या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. राहुलच्या केसच्या मदतीनं आपण या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजावून घेऊया. राहुल दिल्लीमध्ये राहतो, त्याला एक 2 BHKचा फ्लॅट घ्यायचा आहे, त्याचं वय 35 आहे, त्याचा पगार व्यवस्थित आहे आणि त्याला 80 लाख रुपयाचं घर घ्यायचं आहे आणि त्याचा EMI साधारण 65,000 रुपये महिना एवढा येणार आहे, असा उद्देश आपण समोर ठेवूया. आता आपण ग्रोच्या कॅल्क्युलेटरवर इंटरेस्ट रेट 7% ठेवून वेगवेगळ्या लोन अमाऊंट बद्दलची एक एक्झाम्पल बघूया. मित्रांनो, इथे आपण ग्रोचं EMI कॅल्क्युलेटर ओपन केलेलं आहे. तिथे सगळ्यात पहिलं उदाहरण आपण घेऊया. 80,50,000 ही आपली लोन अमाऊंट आहे. मग इथे आपण लोन अमाऊंट चेंज करू शकतो. तुम्ही डायरेक्टली इथे पण अमाऊंट चेंज करू शकता. तर 80,50,000 आपण इथे आता लोन अमाऊंट पकडूया. 80,50,000 आपण लोन अमाऊंट इथे पकडलेली आहे. इंटरेस्ट रेट आपण 7% इथे ठेवलेला आहे आणि टेन्युअर जे आहे ते 15 वर्षाचं पहिल्यांदा आपण बघूया.
मग टेन्युअर आपण इथे 15 वर्षाचं जर केलं तर तुम्ही इथे बघू शकता मंथली EMI जो आहे तो 72,356 रुपये एवढा त्याला द्यावे लागेल. प्रिन्सिपल अमाऊंट 80,50,000 आणि टोटल इंटरेस्ट जो आहे तो 49,74,000 एवढा त्याला द्यायला लागेल. म्हणजे टोटल अमाऊंट 1,30,24,022 रुपये एवढे पैसे त्याला द्यायला लागतील. आता इथे आपल्याला कळतं की EMI जो आहे तो थोडासा हायर साईडला जातोय, त्यामुळं त्याच्या बजेटपेक्षा या सगळ्या गोष्टी थोड्या जास्त जात आहेत. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. 70 लाख लोन अमाऊंट जर असेल तर काय होईल. तर त्यासाठी आपण इथे सगळ्या गोष्टी चेंज करूया. 70 लाखाची अमाऊंट इथे आपण करूया. तर जर आपण इथे बघितलं तर 70 लाखाची अमाऊंट इथे आपण बघितली, 7% इंटरेस्ट रेट ठेवला आणि टेन्युअर 15 वर्ष जर पकडलं तर काय सिच्युएशन असेल. तर इथे तुम्ही बघू शकता 62,918 रुपयाचा त्याला EMI लागेल आणि टोटल इंटरेस्ट जो आहे तो 43,25,236 रुपये एवढा द्यावे लागेल. आता जर त्यानं लोनची अमाऊंट 70 लाख रुपये ठेवली तर त्याला EMI स्वस्त पडेल. म्हणजे 65,000चा आपण उद्देश धरला होता त्याच्यापेक्षा पण कमी आपल्याला इथे EMI त्याला भरावा लागतोय असं कळून येतंय आणि टेन्युअर पण इथे कमी दिसतोय. त्यामुळे दुसरा ऑप्शन त्याच्यासाठी खूप चांगला असू शकतो. पण तिसरी पण पॉसिबिलिटी आपण इथे बघूया. आता लोन अमाऊंट जी आहे ती 80,50,000 आपण पकडूया आणि टेन्युअर 25 वर्षाचा आपण इथे पकडूया. तर इथे परत एकदा आपण चेंज करूया अमाऊंट आणि टेन्युअर जो आहे तो आता 25 वर्षाचा आपण इथे बघूया. जर असं केलं तर साधारण त्याला सगळ्या गोष्टी इझी होऊ शकतात. टेन्युअर आपण 25 वर्षाचं पकडलंय, 56,896 रुपये त्याला हप्ता बसेल आणि टोटल इंटरेस्ट जो आहे तो 90,18,718 रुपये एवढा द्यायला लागेल. आता इथे काय होईल, इन्क्रीज झालाय टेन्युअर इन्क्रीज झाल्यामुळे इंटरेस्ट जो आहे तो वाढलेला आहे पण EMI कमी झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किंवा कॅल्क्युलेट करून बघू शकता की तुम्हाला टेन्युअर किती ठेवायचा आहे आणि त्या मानानं तुम्हाला हप्ता किती द्यावा लागणार आहे. मित्रांनो, पुढे त्यानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याचा रीपेमेंट टेन्युअर आणि त्याचा जो EMI आहे हे हँड टू हँड असले पाहिजेत. त्यानं लॉंग टेन्युअर जर निवडलं तर त्याला EMI कमी लागू शकतो, पण EMI जरी कमी असला तरी त्याचे व्याजदर प्रतिकूल रेटने वाढत असतात. त्याच्यामुळे काय होईल की त्याला कर्जाची रक्कम ही दुप्पट किंवा तिप्पट द्यावी लागेल. आणि जर त्याचं जे उत्पन्न आहे ते स्थिर किंवा वारंवाररित्या वाढत असेल आणि त्याने स्ट्रिक्ट बजेट प्लॅन जर केले असतील तर त्याच्यासाठी हायर EMIनं शॉर्टर टेन्युअर निवडणं खूप चांगलं राहील. जर तुम्ही फास्ट रिपेमेंट करणार असाल तर अशा टेन्युअरसाठी व्याजदरही खूप कमी ठेवले जातात, जे शॉर्टर रिपेमेंट सायकल ठरवतात आणि बँका आकर्षक व्याजदरही तुम्हाला देतात. मित्रांनो, नंतरचा पार्ट आहे इंटरेस्ट रेट. आता आपण ज्या मुद्द्यावर बोलणार आहोत तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. राहुलला जर कर्ज घ्यायचं असेल तर सुरुवातीपासूनच त्याने या मुद्द्यावर लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तो मुद्दा म्हणजे इंटरेस्ट रेट. होम लोनवरचे जे इंटरेस्ट रेट आहेत ते फिक्स्ड असू शकतात, फ्लोटिंग असू शकतात किंवा हायब्रिडही असू शकतात. आणि याचा निर्णय जर त्याला घ्यायचा असेल तर काही घटक लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, आता जर राहुलला वाटलं की इंटरेस्ट रेट हे वाढणार आहेत आणि ते हायर साईडलाच राहू शकतात, अशा वेळी तो फिक्स रेट लोनची निवड करू शकतो. आता या परिस्थितीमध्ये काय होईल की त्याला त्याचं निश्चित जे बजेट आहे ते ठेवण्यास ते मदत करेल आणि त्याच्या खर्चावर जे काही नियोजन त्याला करायचं आहे तो ते व्यवस्थितपणे करू शकेल. पण मित्रांनो, जर त्याला असं वाटत असेल की व्याजदर हे रिलेटिव्हली रिझनेबल आहेत तर तो फ्लोटिंग रेट लोनची निवड करू शकतो. नॉर्मली काय होतं, फ्लोटिंग रेट लोन जे असतात ते फिक्स लोनपेक्षा 1 ते 2% कमी असतात आणि ही गोष्ट केल्यामुळे राहुलच्या खर्चातही लक्षणीय घट होऊ शकते. मित्रांनो, RBIने अलीकडेच जाहीर केल्यानुसार तुमचा जो फ्लोटिंग रेट असेल व्याजदर बदलताना तुम्ही तो फिक्स रेटमध्ये बदलू शकता. आता आपल्या विषयाकडे परत येऊया. राहुलला नेमका कोणता व्याजदर पाहिजे आहे हे ठरवण्यासाठी बँकांनी त्याला दिलेल्या वेगवेगळ्या व्याजदरची लिस्ट आपल्याला बघावी लागेल. उदाहरणार्थ तुमच्या समोर आता ॲक्सिस बँकने दिलेले हे व्याजदर आहेत. तसेच तुमच्या स्क्रीनवर आता वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे व्याजदर दिसत आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते व्याजदर बघू शकता. मित्रांनो, नंतरचा जो मुख्य घटक आहे तो आहे क्रेडिट स्कोर. आता राहुलने व्याजदर एकदा निश्चित केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक समोर येतो तो म्हणजे क्रेडिट स्कोर. त्याला गृहकर्ज मिळू शकतं का नाही मिळू शकत
हे त्याच्या क्रेडिट स्कोअरवर डिपेंड असतं. बँक काय करतात की जो कोण कर्जदार आहे, ज्याला कर्ज आपल्याला द्यायचं आहे, त्याचा क्रेडिट स्कोअर चेक करतात आणि तो जर 700 पेक्षा जास्त असेल तर बँक त्यांना प्राधान्य देतात. जर राहुलला आता कर्ज घ्यायचं आहे तर काही महिने अगोदर त्याला त्याचा क्रेडिट स्कोअर वाढवावा लागेल. असं जर त्यानं केलं असेल तर त्याचा अर्ज जो आहे तो डिस्क्वालिफाय होणार नाही आणि त्याला कर्ज नाकारलं जाणार नाही. जर क्रेडिट स्कोअर कमी असेल तर बँका तुमचा अर्ज डिस्क्वालिफाय करू शकतात आणि तुम्हाला कर्ज नाकारू शकतात. आता यासाठी त्याला काय करावं लागेल तर आधी जर त्याचं काही कर्ज असेल तर त्याचं पूर्णपणे वेळेवर पेमेंट त्याला करावं लागेल. त्याच्यानंतर त्याचा सिबिल परत एकदा चेक करून काही एरर्स असतील तर त्या दूर कराव्या लागतील आणि त्याचा क्रेडिट स्कोअर त्याला वाढवावा लागेल. तसंच जर वेळेवर ईएमआय त्यानं भरले नसतील तर क्रेडिट स्कोअरवर इफेक्ट होऊ शकतो, हे त्यानं लक्षात घेतलं पाहिजे. जर तुमचा ईएमआय चालू असेल आणि तो व्यवस्थित जर तुम्ही भरला नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. यामुळे भविष्यात मिळणाऱ्या कर्जावर धोका निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, नंतरचा पॉइंट आहे अदर चार्जेस. जेव्हा तुम्ही लोन घेता त्यावेळेला तुम्हाला अदर चार्जेस ही लागू शकतात किंवा लागू शकतही नाहीत. हे वन टाइम चार्जेस असतात. या चार्जेसचा विचार करणं राहुलनं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, राहुलला ईएमआय सोडून जे अदर चार्जेस आहेत याच्याबद्दल माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की प्रीपेमेंट चार्जेस, कन्व्हर्जन चार्जेस एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याचबरोबर कर्जाच्या संबंधितली सगळी कागदपत्र त्यानं व्यवस्थितपणे वाचली पाहिजेत, जेणेकरून पुढे जाऊन त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही की हा चार्ज कुठून आला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रीपेमेंट चार्जेस काय आहेत. मित्रांनो, समजा राहुलला त्याचं जे कर्ज आहे ते मुदतीपूर्वी पूर्ण किंवा पार्शियल पद्धतीने पे करायचं आहे, तर अशा वेळी प्रीपेमेंट चार्जेस लागू शकतात. आणि पुढे जाऊन जर त्याला व्याजदर चेंज करायचा असेल तर त्याला कन्व्हर्जन चार्जेस पण लागू शकतात. उदाहरणार्थ, जर SBI मध्ये तुम्ही लोन घ्यायला गेलात आणि जर तुम्हाला फ्लोटिंग रेटवरनं फिक्स रेटवर चेंज करायचं आहे, म्हणजे व्याजदर स्विच करायचा असेल, तर तुमच्या कर्जाच्या रकमेच्या 0.50% प्लस सर्व्हिस टॅक्स तुम्हाला कन्व्हर्जन चार्ज द्यावा लागतो. आता या सगळ्याबद्दल जर त्यानं जाणून घेतलं तर त्याला पुढचे निर्णय घ्यायला सोपं जाऊ शकतं आणि त्याचा जो ईएमआय आहे तो व्यवस्थितपणे नियोजित होऊ शकतो. शेवटचा मुद्दा म्हणजे कंपेअरिंग लेंडर्स अँड लोन ऑफर्स. मित्रांनो, सगळ्यात शेवट म्हणजे जो पात्र कर्जदार आहे, म्हणजे एलिजिबल बॉरोवर आहे, त्यांना लोन देण्यासाठी प्रत्येक संस्था इच्छुक असते. आणि म्हणूनच राहुलने इथे त्याच्या समोर असलेल्या सगळ्या पर्यायांना बघणं खूप जास्त गरजेचं आहे. कुठे लोन ऑफर चांगली मिळत आहे, कुठे व्याजदर कमी मिळत आहे, त्याच्या आर्थिक परिस्थितीशी अनुकूल कुठली ऑफर आहे, हे सगळं बघणं त्यानं खूप जास्त गरजेचं आहे. तो त्याच्यासाठी NBFC मध्ये जाऊ शकतो, वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊ शकतो आणि त्यांचा पूर्ण डेटा बघून मगच डिसिजन घेऊ शकतो. मित्रांनो, एक बोनस टिप. आता जर तुम्हाला गृहकर्ज घ्यायचं असेल तर या सगळ्या बाबींचा तुम्ही विचार केला पाहिजे. मला खात्री आहे की तुमचा मेंदू आता जरा ओव्हरटाईम करत असेल आणि तुम्हाला या व्हिडिओमधून जी माहिती मिळाली आहे ती पचवण्याचा प्रयत्न करत असेल. पण हा व्हिडिओ आपण एका गुड नोटवर संपवायचा प्रयत्न करू आणि म्हणूनच तुमच्या होम लोनवर तुम्हाला टॅक्स बेनिफिट किती मिळते याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत. आता टॅक्स बेनिफिट कुणाला आवडत नाही, बरोबर आहे ना? तर मित्रांनो, कलम 24B च्या अंतर्गत तुम्ही जे लोन रिपेमेंट करता आणि त्याच्यावर जो इंटरेस्ट भरता त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लाखापर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय कलम EE अंतर्गत तुम्हाला आणखी 50,000 रुपयाची सूट पण त्याच्यावर मिळू शकते. हे जे 50,000 रुपयाचं अतिरिक्त डिडक्शन आहे ते तुमच्या 2 लाखाच्या डिडक्शनच्या ओव्हर अँड अबव असू शकतं. मित्रांनो, या डिडक्शनचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी तुम्हाला या माहिती असल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017च्या दरम्यान तुमचं लोन सँक्शन झालं असलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही ज्या घरासाठी लोन अप्लाय केलेलं आहे त्याची किंमत 35 लाखापेक्षा जास्त नसली पाहिजे. शिवाय तुमचं जे आत्ता घर आहे त्याचं पूर्ण व्हॅल्युएशन 50 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. नंतरचा पॉइंट म्हणजे ज्या दिवशी तुमचं कर्ज मंजूर होईल त्या दिवशी करधारकाकडे कुठलीही स्वतःची मालमत्ता नसली पाहिजे. मित्रांनो, आता जर तुम्हाला आयडियल EMI भरायचा असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण या सगळ्या गोष्टी तुमचा खर्च कमी करणार आहेत. मित्रांनो, मला खात्री आहे की या व्हिडिओने तुमच्याकडे विचार करण्यासाठी आणि विचार करण्यासारख्या खूप जास्त गोष्टी सोडल्या आहेत. थोडक्यात काय मित्रांनो, गृहकर्ज ही एक मोठी जबाबदारी असते आणि ते तुमचं आर्थिक आरोग्य लक्षणीय काळासाठी चालवू शकते. त्यामुळे सर्व संभाव्य परिस्थितींचा पुनर्विचार करून आर्थिक निवड करणं खूप जास्त गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, असा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.